लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी पण आहे. आता भरपूर ठिकाणी जर तुम्ही बघितलं असेल, तर लाडक्या बहिणींना खुशखबर पण भेटलेली पण आहे. तुम्हाला माहीत पण आहे, की ई-के-वाय-सी आता परत नवीन सुरू होणार आहे. बट कोणत्या लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करायला लागणार? याचं रूल्स काय असणार आहेत? म्हणजे जसं की आता हे कोणत्या-कोणत्या लाडक्या बहिणींना लाभ भेटणार? तर ही सर्व माहिती आता ही व्हिडिओमध्ये पूर्ण पुढे जाणून घ्यायचं आहे. तर ते मी तुम्हाला आता काय सांगितलेलं आहे, न्यूज काय आहे आणि तुम्हाला मी लाईव्ह आता तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन स्कीम बद्दल पण तुम्हाला माहिती भेटत जाईल. तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा लाडक्या बहिणीनं तुम्हाला पैसे सगळे आतापर्यंत भेटले आहेत का नाही. आणि आता तुम्ही हे व्हिडिओ बघा पूर्ण म्हणजे तुम्हाला कळेलच सगळं. लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणाला मिळणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं स्पष्टीकरण. महाराष्ट्र शासनाची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी महत्त्वाची माहिती दिली आहे. योजनेचे पैसे भविष्यात कोणाला मिळणार आणि कोणाला पैसे थांबणार याबाबत मुख्यमंत्र्यांनी सविस्तर कायदेशीर भूमिका स्पष्ट केली आहे. योजनेच्या पारदर्शकतेसाठी आणि सरकारी निधीचा योग्य वापर व्हावा यासाठी शासनानं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. ज्या महिलांनी आपली प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांना या योजनेचा लाभ अखंडितपणे मिळत राहील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. जेव्हा आपण ही लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा त्या संदर्भात काही ठराविक निकष आणि अटी निश्चित केल्या होत्या. त्या निकषांच्या आधारावरच राज्यातील भगिनींना अर्ज करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र अनेक महिलांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वेळ लागणार होता. महिलांची गैरसोय होऊ नये आणि तातडीनं आर्थिक मदत मिळावी म्हणून शासनाने सुरुवातीला एक विशेष सेल्फ सर्टिफिकेशनची मुभा दिली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. सुरुवातीला जरी सवलत दिली असली तरी सरकारी निधीचा वितरणामध्ये नियमांचं पालन करणं बंधनकारक असतं. शिधापत्रिकेच्या माध्यमातून कुटुंबातील एकूण सदस्य आणि त्यांच्या आर्थिक स्थितीची माहिती घेण्यात आली आहे. योजनेचे अर्ज दिलेल्या निकषांनुसार आणि नियमात बसणारे आहेत का नाहीत याची अचूक माहिती ऑडिट दरम्यान द्यावी लागते. म्हणूनच योजना सुरू झाल्यानंतर प्रशासनानं केवायसी प्रक्रिया सुरू केली असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलंय. लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू केली होती त्यावेळी त्या संदर्भातले काही निकष होते. त्या निकषाच्या आधारावर बहिणींना अर्ज करायला सांगितला होता आणि कागदपत्रांच्या पूर्ततेला वेळ लागेल म्हणून ही मुभा दिली होती की त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचं. म्हणजे त्यांनी जे सांगितलं ते सत्य मानून आपण त्या ठिकाणी त्यांना लाडक्या बहिणीचा लाभ देणं सुरू केलं. पण अर्थातच आपण ज्यावेळी कुठलाही सरकारी पैसा खर्च करतो त्यावेळी त्याचं CAGचं ऑडिट होतं आणि CAGच्या ऑडिटमध्ये निकषांप्रमाणे अर्ज आहेत की नाही याची माहिती द्यावी लागते. आणि म्हणूनच योजना सुरू झाल्यानंतर आपण त्याचं KYC सुरू केलं आणि वेगवेगळे जे डेटाबेस होते त्याच्याशी कंपॅरिझन सुरू केलं, ज्याच्यामध्ये इन्कम टॅक्स विभागाकडनं आपण माहिती घेतली. सरकारचे जे काही कर्मचारी आहेत त्यांचं जिथनं पेमेंट होतं त्या पोर्टलमधनं आपण माहिती घेतली. जो काही आपला परिवहन विभाग आहे याच्यामध्ये मोटरची ओनरशिप कोणाकडे आहे, 4 व्हीलरची, याच्या डेटाबेसची माहिती घेतली. रेशन कार्ड याच्या डेटाबेसची माहिती घेतली. आणि ही सगळी माहिती आपण ज्यावेळेस कोलेक्ट केली त्यावेळी असं लक्षात आलं की 5 लाख लोक असे आहेत ज्यांच्या घरी सरकारी नोकरी आहे. 14,000 तर पुरुषच निघाले. जवळपास 10 लाख असे निघाले की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्तीचं आहे. अशा वेगवेगळ्या डेटाबेसमध्ये जे लोक अपात्र झाले त्यांना आपण अपात्र केलेलं आहे. त्यासोबत आपण हे सांगितलं होतं KYC करून घ्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आत्तापर्यंत सत्य मानण्यात आली, आता त्याची कागदपत्र द्या. पण मोठ्या प्रमाणात KYC झाली नाही. आता एक गोष्ट आपण लक्षात घ्या की ज्यांना अर्ज करता येतो, सेल्फ सर्टिफिकेशन करता येतं, त्यांना KYC करता येत नाही असं मानणं काही योग्य नाही. पण जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी KYC केली नाही ते अर्थातच कुठल्या तरी एखादा निकष पार पाडत नाही म्हणून त्यांनी KYC केली नाही. आणि म्हणून हे जे काही आत्ता या ठिकाणी जवळपास जे काही तुम्ही सांगितलं 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही. जवळपास 1,70,00,000 1,70,00,000 महिला, थोडं आकडा कमी अधिक असेल 3-4 हजार नाही, पण 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात
त्यांची KYC झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील. ज्यांनी